आयुष्य म्हटलं की समस्या येणारच. कधी परिस्थितीची, कधी पैशाची, तर कधी नात्यांची. पण प्रत्येक समस्येमुळे आपलं आयुष्य थांबवायचं नसतं. प्रॉब्लेम्स आहेत म्हणून स्वतःची स्वप्न आणि आनंद कायमचा बाजूला ठेवायचा नाही. जबाबदाऱ्या नक्की पूर्ण करा, पण स्वतःसाठी जगायलाही शिका. कारण वेळ एकदा निघून गेली की तो पुन्हा येत नाही. समस्या आल्या की तिच्यापासून पळून जाण्यापेक्षा तिचा सामना करा. शांतपणे विचार करा, सोल्युशन शोधा आणि त्या अनुभवातून काहीतरी शिका. कारण प्रत्येक अडचण आल्यावर काही ना काही शिकवून जाते. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे भूषण प्रभू, ब्लॉगर भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 21/7/2025. तर आपला आज लडाख राईडचा डे आहे 4था. तर काल आम्ही पद्दुमला येण्यासाठी निघालो होतो. तर आता आम्ही पद्दुमला आहोत. तर पद्दुमला आम्ही संध्याकाळी काल 8:30पर्यंत समथिंग आलो. तर त्याच्यानंतर बाहेरचं एवढं काही दिसत नव्हतं वगैरे, त्याच्यामुळे आम्ही पटपट रूम घेतल्या, सगळं जेवण केलं आणि झोपून गेलो. बाकीचं राहायचं सांगायचं वगैरे राहून गेलं की रूम वगैरे कुठची काय कसं काय. आम्ही काल ज्या होमस्टेमध्ये राहिलो होतो ते बहुतेक एकदम नवीन आहे. म्हणजे आम्ही आलो होतो 22 तारीखना, ह्याच महिन्याच्या 13 तारीखला त्याचं ओपनिंग झालं. त्याच्यामुळे एकदम चकचकीत दिसते रूम बघा. आणि सगळ्यात बेस्ट थिंग्स म्हणजे रूमच्या आतूनच तुम्ही बघू शकता काय सीन दिसतोय. तो रूमच्या आतमध्येच राहून तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. तो बाहेर जाऊन दाखवतो. आणि आता थोडा पसारा येते रूममध्ये. आम्ही टोटल 7 जण, त्याच्यामध्ये 3-2-2 असे रूम घेतले होते. आता भाई, मी आणि निलेश म्हणून एक आहे. तर आम्ही 3 जण एका या रूममध्ये राहिलो होतो. केटल्स वगैरे दिले होते, चहा वगैरे बनवण्यासाठी बनवू शकतो चहा. आणि सगळं फर्निशिंग वगैरे बघू शकता, एकदम नवीन आहे, करकरीत. रूम असे होते की एका रूममध्ये 3 जण राहू शकतात, एका रूममध्ये 2 जण आणि एका रूममध्ये 2 जण, असे म्हणजे टोटल 7 जणांची रूम घेतली होती. सो बाकी ओव्हरऑल असा रूम होता. जेवण बिवण एकदम मस्तपैकी जेवण होतं. आता आपण जातोय बाहेर. आता बाहेर आल्यानंतर हा असा व्ह्यू आहे बघा. अजून पण टेम्परेचर 6-7 आहे. सो आता मी आपले बॅग वगैरे खाली घेऊन जातो आणि खाली जाऊन दाखवतो तुम्हाला आपला रूमचा ना बाहेरून लुक, आणि एकदा ओनरशी भेटून देतो. जेणेकरून कोणाला जर यायचं असेल तर प्री बुकिंग करावं लागते, कारण इथे ऐन टायमाला येऊन काय भेटत नाही. आम्ही पण आधीच बुक करून वगैरे ठेवलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला भेटला. सो चल, बाकी माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे माझे लेटेस्टवाले अपडेट जे काय असतील ते माझ्या इंस्टाग्रामवरती असतील. तर इंस्टाग्राम ब्लॉगर भूषण म्हणून सर्च केलास तर तिकडे पण भेटून जाईल. तर मित्रांनो, आपण होमस्टेमध्ये ज्या राहिलो होतो काल, ते हे वालंच आहे. हे बघा, एकदम छान आणि छोटंसं आहे. बाकी बाईक पार्किंगसाठी इथे खूप मोठीच्या मोठी जागा आहे, काय प्रॉब्लेम नाही, खूप बाईक राहू शकतात. बाहेर आल्यानंतर हा असा व्ह्यू सुपर. आज रात्र होतं त्याच्यामुळे समजत नव्हतं, पूर्ण सगळीकडे काळोख होता आणि त्याच्यात वारा आणि थंडी. असे बरेच आहे तिकडे होमस्टे. आणि हा वाला आहे आपला होमस्टे. बाकी हा ओव्हरऑल इकडचा असा व्ह्यू आहे. शेती वगैरे खाली करतात लोक बऱ्यापैकी. आयुष्यात सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे वेळ. पैसा पुन्हा कमवता येतो, वस्तू पुन्हा विकत घेता येतात, पण गेलेला वेळ आणि गेलेले क्षण कधी परत येत नाहीत. म्हणून आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका. प्रत्येक प्रॉब्लेमचा ओव्हरलोड डोक्यात घेऊन जगत राहिलो तर आयुष्य कधी जगायचं. काम करा, जबाबदाऱ्या पूर्ण करा, भविष्याचा विचारही करा, पण त्याचबरोबर स्वतःसाठी वेळ काढा. कधी बाईकवर बसा, एखाद्या सुंदर रस्त्यावर निघा, निसर्गाचा आनंद घ्या आणि स्वतःला थोडं रिलॅक्स होऊ द्या. वेळ थांबत नाही,
आयुष्यही थांबत नाही, मग आपण का थांबायचं? तर मित्रांनो, जाता जाता एका छोट्याशा लोकेशनमध्ये आलेलो. हे बघू शकता, एकदम पॅक रूम आहे आणि वरती मॅटिंग आहे साठी. आता इथे मी का आलो आहे दाखवतो. एकदा ती रूम दाखवतो. हा असा रूम आहे छोटासा. त्यात हे बघा काकडी लावली, काकडी आहे, टोमॅटो आहेत, ही बघा. त्याच्यानंतर हे बघा टोमॅटोज आहेत आणि ही भोपळ्याची वेल आहे पक्का. दिसते तर तशीच भोपळा. पडल्यानंतर पूर्ण थंड होतं, त्याच्यामुळे थोडासा सूर्यप्रकाश पण यावा आणि थोडंसं त्यांचं काय काय जे आहे इथलं उत्पन्न ते पण यावं यासाठी. बाहेरून बघाल तर हे लोकेशन असं आहे बघा. हे लोकेशन असं आहे छोटंसं. सो आपला आता निघायचा वेळ झाला इथून. गाडी वगैरे स्टार्ट मारू. थोडा वेळ उन्हात गाडी ठेवली. तर फायनली आपण आता मित्रांनो गाडीचा कोल्ड स्टार्ट घेतोय. जय श्रीराम, जय हनुमान, जय बजरंग बली की जय. आपली बबडी मस्तपैकी अशी आहे. सो फायनली मित्रांनो आपण आता इथून निघालेलो आहोत पद्दूमवरून लेहसाठी. आता आजचं आपलं डेस्टिनेशन आहे लेह. सो जावं असं वाटत नव्हतं इथून. अजून पुढचं बरेच लोकेशन आपल्याला व्हिजिट करायचे, त्याच्यामुळे निघावं तर लागणार आहेच. की इकडचं वेदर वगैरे ना एकदम भन्नाट होता, भन्नाट. रात्री आम्ही लेट आलो त्याच्यामुळे समजत नव्हतं एवढं काय, पण ओव्हरऑल मस्त क्लायमेट आहे. आता ज्या हॉटेलमध्ये राहत होतो तो पण एकदम पोरगा होता, दिल्लीमध्ये शिकत होता समथिंग काहीतरी हॉटेलचं, आणि त्याच्या मार्फत त्याने इकडे ते होमस्टे वगैरे टाकला. लेह आपल्याला अजून 350 किलोमीटरवर आहे. आता एक्झॅक्ट माहिती नाही आहे, पण त्याच्या आसपासच आहे. जवळपास आजचा दिवस जाईल. आणि मध्ये मध्ये वॉटर क्रॉसिंग वगैरे आहे असं बोलत होते. रोडचं वगैरे खराब वगैरे आहेत थोडेसे वगैरे असं. सो बघू, जे काय आहे ते आपल्याला फेस करायचं आहे आणि आपण फेस करणार आहोत. कार वॉश क्लीनर. सकाळी सकाळी जसं घरातून निघाल्यानंतर, रूममधून निघाल्यानंतर असे व्ह्यू बघायला भेटतात, बस अजून काय पाहिजे. सो सांगायचं हे तेच आहे, प्रॉब्लेम सगळ्यांना असतात, ते फेस करून त्याच्यातून बाहेर पडून, याचा पण हे पण एक आयुष्यच आहे. तर तेच, एकदा बाहेर पडा घरातून, बघा बाहेरची दुनिया काय आहे. आयुष्य पटपट निघून जातं, कधी माणूस जाईल याचा भरोसा नाही. सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्हाला माहितीच आहे, माणसाचा भरोसा नाही, आज आहे उद्या नाही. सो जोपर्यंत आहात तोपर्यंत मजा करून घ्या, बस एवढंच सांगायचं. लोक पब्लिक तिथे भेटली आम्हाला, तर आम्ही मस्तपैकी शर्ट वगैरे काढून, गरम होतं आहे करून फक्त जर्सीवरती होतो उभं. आणि तिथले लोकल लोक होते ते फुल स्वेटर बिटर कान टोपी वगैरे घालून फुल पॅक. तर आम्हाला बघितलं आणि आम्हाला सांगायला लागले, ये आप ऐसा घूम रहे हो, ऐसा घूमो मत, ये इधर का मौसम ख़राब है, वो सिर में जाएगा, बाद में तुम बोलोगे, तो इससे बेहतर मतलब जो तुम्हारा थर्मल बिरमल जो है वो सब कुछ डाल के ही घूमने का, क्योंकि इंस्टेंट अभी थर्मल आपने पहना है और फटक से निकाल दिया तो टेम्परेचर डाउन हो जाएगा तुम्हारा बॉडी का, ऐसा. तो ऐसा मत करो. मतलब असे चांगले लोक पण भेटतात फुकटचे सजेशन देणारे, आणि चांगलं सजेशन हां, असं पण काय नाही वाह्यात, खरोखर चांगले त्याने. नंतर लगेच मी गेलो, स्वेटर वगैरे घातला, सगळा कॅप बीप घातली आणि आलो बाहेर. असं म्हणजे त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर करतात बस, आणि काळजीपोटी त्यांनी सांगितलं. तर तुम्ही मनाली साईडने येत असाल तर पद्युमला एक पेट्रोल पंप आहे, दिसतो तर आहे, पेट्रोल आहे की नाही माहिती नाही, पण पंप तर दिसतोय. सो पेट्रोल पंप दिसला आहे तर आपण थोडं पेट्रोल भरून घेऊ, नंतर लपडी नको. आपल्यासोबत तर कॅरी केलेलं आहे पेट्रोल. पद्युमला आपण आता टँक फुल करून घेतो आहे. आधी माहिती असतं, कालचं जे भरलेलं ते अजूनपर्यंत अर्धी टाकी आहे बाकी. तर इथे 109 रुपये लिटर आहे पेट्रोल. तर जेवढं कॅरी करता येईल तेवढं पेट्रोल कॅरी करतो आहे, जेणेकरून पुढे काय प्रॉब्लेम व्हायला नको.
बऱ्याच वेळानं आपला एक मस्तपैकी नदी दिसत आहे बघा. आणि हा इकडे मस्त एक डोंगर, डोंगराच्या बाजूने आपण चालणार आता. आणि ही नदी, नदीचं पाणी वरतून सगळा बर्फाचा जो मेल्ट होता हळूहळू हळूहळू 9 वाजता दिले, तर तो जो मेल्ट झालेला पाणीचा हा हळूहळू हळू खाली 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 जाता. ते आय थिंक चेकिंग वगैरे होत असतं. चेकपोस्ट आहे. ट्रॅफिक टायमिंग संडे ओपन. आपल्या गाडीचा नंबर वगैरे नोट करून भेटलाय समोरच्या समोर. खतरनाक खतरनाक असं वाटतं असा रूट जो आणि असा सेम रूट आणि बाजूबाजूला असं हे क्लायमेट. नुसती गाडी चालत राहायची, नुसती गाडी चालत राहायची बस. काय दिसत आहेत ते बघा सगळे. आता वाजलेत बरोबर 9:30, बरोबर नाही 9:20 झालेत. तर आपण अजूनपर्यंत काय नाश्ता वगैरे तर काय केलेला नाही आहे. आता मध्ये कुठेतरी लोकेशन चांगलं बघून नाश्ता वगैरे करू. कारण सकाळी निघाल्यापासून सकाळी सगळ्यांना थोडा थोडा प्रॉब्लेम झाला. कारण आम्ही जी रूम जी घेतली होती ती ॲक्च्युली होती वरच्या फ्लोअरला, म्हणजे 1+1 असतं त्या टाईप. सो बॅग वगैरे सगळं नेऊन परत ते एकदम डायरेक्ट ड्रॉप झालं होतं टेम्परेचर. त्याच्यामुळे सगळ्यांना थोडासा ब्रिदिंगचा वगैरे प्रॉब्लेम झाला होता. मला तर पण झाला होता थोडासा. हो, थोडासा ऑफ रोडचा पॅच आलेला आहे. आणि आपण आता गाडी हळूहळू हळूहळू हळू तिकडनं पण रोड होतं की नाही. जास्त का टफ नव्हतं, ओके होतो, सर्व जावं निघू शकलो असतो. रोड खराब म्हणजे रोड चांगला आहे, फक्त भुसभुशीत माती आहे. हे बघा भुसभुशीत माती आहे, त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते बस. काय माहिती. ओके, लागलं नाही ना तुम्हाला? वेलकम टू लडाख. कॉन्ग्रॅच्युलेशन्स, जबरदस्त. ये बोलते रायडर. हां, ब्रेक मारला म्हणून. मारला तरी पाठ पुढचा मारला की गेम होणारच. पाठचा मारायचा आणि टॅप 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 करत यायला तर निघते गाडी. हां काय, मला वाटलं हे ब्रिजचं काम चालू आहे, तुटलेलं आहे म्हणून मी घुसलो नाही इकडे, नाही तर मी इकडनं येणार होतो. आता आपण निघालो. आपले उमेश सर थोडेसे एकदम बाईक जम्प झाली दगडावरती आणि पडले. तर ठीक आहे, जास्त का कोणाला का लागलं नाही. रोडवरती धूळ खूप होती त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला, बाकी तर काय ओके आहे. अजून ह्याच्यापेक्षा पुढे बेकार रोड आहेत. तर त्याच्यामुळे तोच एक प्रॉब्लेम आहे बस, बाकी काय नाही. ते वरतून जे दगड येतात खाली ते डायरेक्ट रोडवरती आहे बघा, रोडच्या मध्येच पडलेत. हा टू व्हीलरसाठी रिस्की आहे थोडा. समोर बघू शकता केवढा मोठा डोंगर आहे बघा, आणि त्याचं रूप बघा कसं दिसतोय तो. केवढा मोठा उंच डोंगर आहे बघा, आणि त्याच्यावरती नक्षीकाम कसं केलं आहे बघा. नक्षीकाम म्हणजे काय, नॅचरल नॅचरल पाणी पडून किंवा अजून काय वाऱ्यामुळे की अजून काय कशामुळे माहिती नाही, पण एकदम प्लेन नाही आहेत, खडबडीत आहेत बघा. कसे लाईनी 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 एकदम पाण्यामुळेच आहे. असं विचित्रच वाटतं एकदम, भयानक असा. असा रोड आला ना का जाम भीती वाटते, कारण एकदम बारीक 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 खडी. आता हा इथला सगळं तोडून तोडून रोड बनवत आहे. वरती बघा एक तुटायला आला आहे, लवकर तोडा बाबा, नाही तर टकल्यात पडत कोणाच्या तरी. इकडच्या लोकांची खूप भारी कमाल आहे. कमाल म्हणजे काय, पोटा पाण्यासाठी काय ना काहीतरी करत असतात इकडचे लोक. पण एवढ्या थंडी पण लागते, आणि त्याच्यात ते एक वेळ गरमीत ठीक आहे माणूस काहीतरी करेल, पण थंडीमध्ये तर बोटं सुन्न होतात. त्याच्यात पण ते हा जो
काय बोलतात तो डोंगर आहे ते तोडून 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 रोड बनवत असतात. खरंच कमाल आहे. गाडी मस्तपैकी इकडनं तिकडे मस्त सुळसुळ सुळसुळ होते इकडनं तिकडे, कारण कडीचा बारीक कडी आहे त्याच्यामुळे भीती वाटते गाडी चालवायला. पण आता पुढे पुढे आपल्याला हा असाच रोड भेटणार आहे, त्याच्यामुळे ठीक आहे, अशीच सवय करा. मित्रांनो आपल्याला एक छोटासा ब्रिज लागलेला आहे. या ब्रिजवरून आपण या नदीवरतून आपण आता क्रॉस करून जाणार आहोत. आणि पाण्याचा फ्लो बघू शकता तपास. पद्दुम ते लेह रोडची कंडिशन बघू शकता. पद्दुम टू लेह. हो हा कसा बनवलाय बघा पॅच, मस्तपैकी वरतून कमान केली आहे बाहेर. ते पण तोडून टाकतील मे बी, तोडून हा एकदम. बाकी हा पर्वत बघू शकता, उंच उंच डोंगर केवढा मोठा आहे बघा. काम इधर काम, ये रोड का जोरदार चालू है. आगे किधर होटल बिटल है क्या? खाने के लिए है ना. ये कौन सा एरिया अभी? किम्मा. पद्दुम पीछे गया, अभी किम्मा. ओके. अभी सुबह से शाम तक काम ही चालू रहता है क्या तुम्हारा इधर? अच्छा है भाई. खाने को नहीं है भाई, वही हम होटल में रुकने वाले अभी. पानी मिलेगा, 1 मिनट. चलो भाई. खायला तर सोबत काय कॅरी केलं नव्हतं, खायला मागत होतो. ठीक आहे, आपल्याकडे तर काय अजून खाण्यासाठी काय नाही होतं. आपण आता आलो आहोत पोलीस चेकपोस्ट नायराक या ठिकाणी. तर कधी कधी ना आयुष्यात काही प्रॉब्लेम असे येतात ज्यांची आपल्याला अजिबात अपेक्षा नसते, पण प्रॉब्लेम येणं आपल्या हातात नसतं. मात्र तो प्रॉब्लेम कसा फेस करायचा हे नक्कीच आपल्या हातात असतं. किती मोठी अडचण आली तरी थोडा थांबा, विचार करा आणि मग पुढे चला, कारण प्रत्येक प्रॉब्लेम आपल्याला काहीतरी शिकवून जातो. आणि आपला आत्ताचा प्रॉब्लेम म्हणजे आपली बाईक या वॉटर क्रॉसिंगमध्ये पूर्णपणे बंद पडली म्हणजे सेल्फच घेत नव्हती. प्रॉब्लेम असा झाला होता की गाडी स्टार्टच होत नव्हती. सो हा आजच्या दिवसाचा आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. सो कशीबशी आम्ही वॉटर क्रॉसिंगमधून ज्या पाण्यातून होतं त्या पाण्यातून कशीबशी बाहेर काढली. तर मित्रांनो, इथे आपली गाडी बंद पडलेली आहे या ठिकाणी, आणि वॉटर क्रॉसिंग होती हेवी थोडी, आणि माझी गाडी बंद पडली म्हणजे पॉवर डिस्चार्ज झाले. सो आता बाईक वगैरे इथे लावलेत आणि छोटासा एक ब्रेक घेतला आहे. आता ब्रेक काय घेतला आहे तो दाखवतो तुम्हाला. हे बघा, ते वरतून पाणी येतो स्वच्छ.
नाश्ता नाही केला तर आपण इथे मॅगी घेऊन आलो बस. आणि इथे आता बसून हे फिरवायचं थोडा का वेळ फक्त? मॅगी बनवायची. आणि मग त्याचं लायटर कुठे आहे? लायटर द्यायलाच आहे ना. हा एकदम थोडा 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 अजून कमी 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 तिकडे पेट्रोल आहे तर टक आलं का पेटलाय नाही पेटलेला गॅस येतो. तर मित्रांनो आपली मॅगी चालू आहे. मॅगीचं काम चालू आहे. मस्त स्टोव पण भेटला. फर्स्ट टाइम गेलो आपण ना सगळ्यांनी. फर्स्ट टाइम या, तेच आपल्याकडे कमी येते त्यामुळे इथे First आपल्याकडे time. rate वाढले. एक्सपेरिमेंट चालू आहे एक्सपेरिमेंट चालू आहे. त्याच्यावर पहिले तुम्ही काम करावं व्यवस्थित. आता परत पेटवलेला आहे. येस येस आता मामा आमचे पाणी पहिलं पाहिजे मॅगी बनवत आहेत. परत आता मुंबईला गेल्यानंतर टेंट घ्यायचं आहे आपल्याला. स्टोव घ्यायचं सगळी भांडी घ्यायची आहेत ना. आणि एक ट्रॅक्टर घ्यायचा ट्रॉली सहित हा ट्रोल तांडाचा आलेला आणि एक जनरेटर माझ्यासाठी. गाडी होती त्यांची. म्हणून त्याच्याकडे सामान नव्हतं म्हणून रेमटत होते गाडी. तसे पण चालत होते ते. चला घ्या पटपट. कडक झाले कडक. कडक आपलं एकदम पाणी एकदम सनसनीत गरम झाला. निलेश कोंबडा वगैरे भाताडा काढू शकतो आरामात. पहिले टाक आणि कागद असे टाकू नका आपण दुसरीकडे आलोय नाही ते जमा कर ना तू पिशवी मध्ये. तू तू काय काहीतरी करू कर. नको. दाखवलं ना तुम्हाला तुम्ही येड्यासारखे करत होता स्टीम घालत होता फालतूगिरी कर नको. आम्हीच पेटवलं. रस कमी करा थोडं. उपाशी बहिणची राईड करता तुम्ही अजून एक टाक चल मामा पाची जातील. मग मी सांगतो ना तुम्ही मोठा आणला पाहिजे भंडाराला. तोच टोप माहिती आहे ना बॅगेमध्ये घुसत नाही तो फक्त गाडीवर. धनिया किधर है धनिया डावलो भाई. हे बेरीचं पान टाका थोडं. कमी करा कमी करा. दादा बघा एक हा कोणी ठेवलं बाबा इथं? मी ठेवलाय बॅटरी उतरवून नाही मी ठेवलं. काय सांगतो एक थोडं पाणी ऍड करतो आणि हे टाकून देतो थांबा बघू. थांबा थांबा पहिले बघू. होईल ना हे काय नाही, अजून फुगली नाही ती मामा. थांबा. काका हा? पण मामा ते पूर्ण टोप भरेल. पूर्ण भरायचं ना अहो पण ते फुगून द्या पहिलं पण मग हे फुगेल ना मग हे कच्चं बोल जरा. कचरा खाली टाकू मित्रांनो नका रे. कचरा बाहेर पर्यावरणाची आम्ही काळजी घेतो. ओके कचरा वगैरे आम्ही काही करत नाही. ओके. आणि एक बॅग आणली त्याच्यामध्ये सर्व कचरा जमा करतोय. तर जो कचरा आपण सर्वांनी घेऊ. असं फॉलो करावा. ही नम्र विनंती. दोस्तों जंगल में आए हैं जंगल में मंगल. और यहाँ आपल्याला मॅगीला अजून थोडा वेळ 5 मिनिटं जातील. तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मॅगी आपली 5 मिनिटात बनेल. तोपर्यंत 5 मिनिटात तुम्ही व्हिडिओ एक घोट पाणी. लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. मॅगी. पेपर डिश. फ्लेम से है वीडियो 2 मिनट वाली मैगी लेकिन उसको अभी 1 घंटा लग रहा है 2 मिनट में कंपनी बोल रही है लेकिन कंपनी का दावा थोड़ा झूठा लग रहा है 1 घंटे से हम ये कोशिश कर रहे हैं. मित्रांनो आपली थोडा गवत मॅगी पण चाललेलं आहे. बनवून रेडी आहे. एक नंबर. उसमें थोड़ा सा चीज डालो भाई. आम्हाने बोलल्याप्रमाणे मॅगी बनवलेली आहे पाहिलं. आणि सगळ्यांना दिलेली आहे. यस जिओ तुमच्या ब्लॉग मध्ये घ्या. मॅगी तर आपण घरी रोज खातोच. रोज नाही कधीतरी खातोच. पण आता ही मॅगी थोडी स्पेशल आहे. आपण लडाखमध्ये येऊन स्वतः बनवून ही मॅगी खातो. चला घ्या सो चलो पटपट खाऊ आणि आपल्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघू. चलो थँक्यू मामा. चालू कर ओके. म्हणा मैंने फायनल टेस्ट घेतली सो आपण मॅगीची टेस्ट करतो आता. थँक्यू मामा. थँक्यू. तर मित्रांनो आपण आता येऊया आपल्या बाईकजवळ. तर बाईक आपली टो करण्यासाठी कुठे गाडी वगैरे भेटत नव्हती. शेवटी आम्ही वरती गेलो आणि एका गावातून हा टोवाला भेटला. त्याला एकदाच फक्त सांगितलं आम्ही की आमची गाडी खराब झाली आहे म्हणून. तो लगेच रेडी झाला आणि बोलला चलो देखते है करके. आणि वरती आल्यानंतर आमच्याजवळ रशी वगैरे होती. त्याच्याजवळ तर रशी नाही होती. पण ठीक आहे आम्हाला त्याने मेन आधी हे केलं मदत केली. हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. शेवटी गाडी पाठी बांधली. मी पण गाडीच्या पाठी बसलो
किती काय झालं तरी माझी गाडी मी पडू देणार नव्हती या जेणे होतो. आणि ऊन पण असं कडाकाचं कडक होतं, त्याच्यात थंडी पण लागत होती. तर बाकीच्या मित्रांनी मला गाडी बांधण्यासाठी वगैरे सगळ्यांनी हेल्प केली आणि आम्ही लेहसाठी निघालो. तर माझ्यासोबत एक माझा मित्र निलेश म्हणून आहे, तो माझ्यासोबत कंटिन्यू पाठीशी होता. बाकीचे लोक हळूहळू पाठवून येत होते. तर त्यांना बोललो डायरेक्ट तुम्ही सर्व्हिस सेंटरच्या इथे या, पण शेवटपर्यंत नीलभाई आपल्यासोबत होता. त्याचे खूप खूप धन्यवाद. असे मित्र मिळणं खूप नशीबवान लागतं, असे मित्रांची साथ भेटण्यासाठी. तर मित्रांनो, प्रॉब्लेम तर येतच असतात, पण ते प्रॉब्लेम आपण फेस कसे करतो न डगमगता, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यासोबतच आपले मित्र, जिवलग मित्र सोबत असल्यावरती कसले प्रॉब्लेम आणि कसला काय. चला. मेरे पास वो तेरे पीछे है क्या? आगे या एयरफोर्सेस का है जी, पब्लिक का आगे है. तो मित्रांनो, आपल्याला मध्ये इकडे येण्यासाठी, लेहला येण्यासाठी बाईक वगैरे काय भेटत नव्हते, टूसाठी काय भेटत नव्हते काय. तर आपल्याला एक काका भेटले होते, ते स्वतःहून थांबले आणि विचारले क्या प्रॉब्लम है, कुछ प्रॉब्लम है तो बताओ. ऐसा बोल के हमको थोड़ी देर रुके उधर ही, और हमको तो उनके ही गाड़ी में हमने बाइक रख दी है और आगे लेह तक लेके आए. वो ऐसा भगवान जैसे ही हमको एकदम फटक से मिल गए. नहीं तो हमको 2-3 घंटा और जाता था ढूंढने को. भेजा उधर से. हाँ, वो भगवान जैसे हमको मिले हैं. सच बात है. आपण आता एअरपोर्ट ले एअरपोर्टच्या इथे पोचलो. सो आता बाईक आपली पाठी आहे आणि आपण आता फर्स्ट जाणार आहोत. या काका बोलत आहेत तिथे शोरूम आहे तिथे. सो बघू, तो काकांना जेवढा जितना धन्यवाद करेंगे उतना कम है. सच में, मतलब ऐसा हमको फर्स्ट टाइम ऐसा हमने फेस किया, ऐसा पीछे बैठ के मैंने फर्स्ट टाइम फेस किया वो. तो ठीक है, मतलब भगवान जैसे एकदम प्रकट हो गए और हमको लेक्चर क्या हुआ. तो एक मेन बात तो उधर कोई रुक ही नहीं रहा था. आप रुक गए. हाँ, नहीं यार, मालूम नहीं. स्वामी, हाँ, ओके ओके. एकदम परफेक्ट टाइम पे मिले हमको. पहले से हम परेशान थे, 1-2 घंटा उधर ही हमारा गया. बाद में उधर कोई मिल भी नहीं रहा था हमको. मिल भी रहा तो अपोजिट साइड जाने वाले थे. तो फाइनली हमको मिल गए कि हम जा रहे हैं शोरूम पे. बाइक डालेंगे, बैटरी का कुछ इशू रहेगा वो निकाल के प्रॉब्लम सॉल्व के उन पे जाएंगे. यही बताना था कि चाचा हमको एकदम परफेक्ट टाइम पे मिल गया. चाचा को धन्यवाद बोलते. ले सिटी ऊपर है. ले सिटी ऊपर है ये, ले मार्केट. ये भी ले तो है. ओके. ये राजा का चौक. राजा का चौक. सिंगे नमग्या पड़ता है, मतलब अगर राजा सिंगनम. सिंगे नमग्या. सिंगनमजल. ओके. अभी देखो जेल पे देखो, आसपास है, इसका आसपास है. हाँ, ये चित्ता. ये चीता चौक है.
ओके ये सीधा सीधा है हाँ तीसरा मुझे मत नहीं दिया तुमने आपको कितना दें आता एक नंबर ओके येस येस थँक्यू सो मच वेलकम तर मित्रांनो फायनली आपण गॅरेजमध्ये घेऊन आलो आहोत बाईकचा काही जास्त असं काही मेजर प्रॉब्लेम नव्हता. बाईकचा प्रॉब्लेम हा होता की बॅटरी फुल ड्रेन झाली होती आणि बाईक चालू असताना बॅटरी चार्ज होत नव्हती. मेन प्रॉब्लेम हा एक पण होता. तर आपण आणखी 2-3 दिवस तर आधी 2 दिवस आजचा दिवस आणि उद्याचा दिवस लेहमध्येच थांबणार आहोत. ते आता इथेच घेतलं आहे. माझी वाईफ डायरेक्ट फ्लाईटने इकडे आली आहे तर त्याच्यामुळे आता मी डायरेक्ट ज्या रूममध्ये स्टे घेतला आहे तिकडेच जाऊ. बाईक इथेच ठेवू. काय रिपेअर असेल तर काय ते प्रॉब्लेम वगैरे इथेच सॉल्व करून घेऊ. कारण पुढे आपल्याला पॅंगा वगैरे करायचं आहे त्याच्यामुळे मध्ये तिकडे जर काय प्रॉब्लेम झाला तर लपडी नको. यासाठी आतापासूनच एकदम सिक्युरिटी घेतो आहे सगळी. नशीब ते काका भेटले आम्हाला आणि जास्त काही त्यांनी पैसे घेतले नाही. जे मेन तर ते सांगत होते की तुम्हाला वाटेल तेवढे द्या. जरी ते 500 जरी दिले असेल तरी त्यांनी घेतले असते. पण नंतर आमचे साहेब बोलले 1000 द्या. तर मला वाटलं की त्यांना जसं सांगितलं की असं प्रॉब्लेम आहे तसे ते लगेच निघाले. बोलतो चलो देखते असा. सो त्यांना 1500 दिले. 1500 त्यांनी घेतले. 1000च सांगत होते द्या म्हणून. 500 रुपये रिटर्न देत होते. मी बोललो घेऊन टाका असं. पण खरोखर असं देव माणूस भेटणं खूप गरजेचं असतं. गरजेचं म्हणजे खूप नशीबवान असतं. तर ठीक आहे मस्त आरामात पण आलो मी. चलो आता गाडीचं स्टेटस बघू काय आहे तो आणि कल्टी मारू. तर मित्रांनो फायनली आपल्या गाडीचा प्रॉब्लेम असा झाला होता की बॅटरी आपली चार्ज होत नव्हती. तर त्याच्यासाठी जो RR युनिटच वगैरे असतो किंवा कॉईल हा उडाला होता. त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला होता गाडीचा मेजर असं नाही पण झाला होता बऱ्यापैकी प्रॉब्लेम. गाडी स्टार्टच होत नव्हती. सो गाडी मी इथेच ठेवली गॅरेजमध्ये. 1-2 दिवस पूर्ण गेले आणि हॉटेल आमचं जवळच होतं त्याच्यामुळे मी हॉटेलवरती गेलो. मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि रोज इथे विजिट करायचो. काय ना काय प्रॉब्लेम झाला आहे किंवा अजून अपडेट घेत राहायचो. पार्ट्स मागवणे किंवा अदर काही जे असतील ते मला रोज ते पण अपडेट देत राहायचे. सो असा सगळा प्रॉब्लेम झाला होता. सो सगळ्यावरती मात करून 2-3 दिवसात आपली बाईक तर रेडी झाली. तर मित्रांनो नेक्स्ट काय जे अपडेट असतील तर मी ते नक्की देत राहील. बाकी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू आपल्या रेडी बाईकसोबत नवीन ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला